सो पर्सनल ब्रँडिंग ऑन लिंक्डइन हॅज बिकम अ मेजर म्हणजे रेज नाव. म्हणजे यू जस्ट कांट इग्नोर पर्सनल ब्रँडिंग. नोकरी किंवा ज्या ह्या पर्टिक्युलर जॉब साईट्स आहेत त्यांना पाहिजे तरच तो तुमचा रेझ्युमे पुढे पाठवतात. त्यांना जर त्याचा काही फायदा नसेल तर ते पाठवत नाही. स्पेशली मी बघितलंय की जेव्हा सिनियर लोक 15 वर्षाच्या पुढचे जे असतात त्यांना नोकरी वगैरे ह्या दुसरे जे शाईन वगैरे जॉब साईट्स आहेत त्यांच्यावरून त्यांना काहीही जॉब्स मिळत नाही. तुम्ही हिडन जॉब मार्केट टॅप नाही करू शकत. अजून एक ह्याचाच म्हणजे पॉडकास्टचा एक भाग आहे तो म्हणजे लिंक्डइन, की खरं तर खूप महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया आपण आजकाल सगळेच जण सर्रास त्याचा भरपूर वापर करतो, पण मुळात लिंक्डइन जे आहे ते थोडंसं एक सिरियस प्लॅटफॉर्म आहे. जॉब सीकर्स आणि माझ्या माहितीप्रमाणे जे लोक एम्प्लॉयर आहेत त्यांना पण तो तितकाच उपयुक्त ठरणारा. पण कुठेतरी असं वाटतं की त्याचं इतकं आपल्याकडे म्हणजे महत्त्व लोकांना अजून नाही आहे. म्हणजे आम्ही पण अजून नाही म्हणजे प्रोफाईल बनवलेलं आहे पण तेवढंच एक बनवून ठेवलं आहे. ते 11 वर्ष 10 वर्ष ते आपलं फक्त वर्ष ॲड होत जातं. आम्ही त्याच्यामध्ये कधी काही अपडेटही करत नाही. सांगताना खरं तर लाज वाटायला हवी, 2 तोंडात मारून घ्यायला हव्यात, पण अशी परिस्थिती आहे. जेवढं उत्साहाने आम्ही फेसबुकवर लगेच ते सगळं हे करणं, इन्स्टावर हे करणं, स्वतःचं अपडेट काही जर असेल तर ते टाकणं करतो, तेवढं लिंक्डइनवर खरं तर केलं जात नाही. तर याबद्दल तू काय सांगशील? हे कसं वेगळं आहे आणि खरं तर आपण याला किती अंडर एस्टिमेट करतोय लिंक्डइनला? हा खूप छान प्रश्न आहे. कारण की लिंक्डइन जेव्हा जॉब प्लॅटफॉर्म आपण म्हणतोय, जेव्हा तुम्ही जॉब सीकर्स आहात आणि तुम्ही जेव्हा लिंक्डइनला इग्नोर करत आहात, तर लिंक्डइनचा डेटाबेस हा 900 मिलियन आहे. ओके, 900 मिलियन युजर्स आहेत. सगळे रिक्रुटर्स ह्या प्लॅटफॉर्मवर आहेत. तर तुमची किती मोठ्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही घालवताय न असून त्या प्लॅटफॉर्मवर हे अजून लोकांना लक्षातच आलेलं नाही आहे. राईट, कंपनीज सुद्धा तसंच आहे. म्हणजे सगळेजण आपलं पेज बनवून ठेवतायत. राईट, पण वापरायचा कसा, काय करायचं त्या प्लॅटफॉर्मवर हे अजून कोणालाच तितकंसं छान माहिती नाही आहे. म्हणजे मी इतके वर्ष आहेत आणि मला इतक्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या लिंक्डइन मधून. म्हणजे खूप तेव्हा एवढं लिंक्डइन वापरलं जात नव्हतं. तेव्हा एका US बाईनी मला लिंक्डइनवरून शोधून तिने मला इंटरनॅशनल रेझ्युम्स शिकून मी त्यांच्यासाठी 2 वर्ष काम केलं. सही. मग आता जेव्हा सक्सेसफुल रेझ्युम सुद्धा मी 2018 मध्ये घेतलं, तेव्हा मी त्या जे ओनर होते त्यांना मी लिंक्डइन थ्रू कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांनी मग मला सांगितलं की वाय आर यू वर्किंग, म्हणजे वाय यू गो टू वर्क ॲज अ फ्रीलान्सर, वाय डोंट यू टेक दिस होल set to India, why don't you take this whole company for an India, and why don't you take the India franchise, which was a huge opportunity, right, which I could have lost if I was not on LinkedIn. right, आणि त्याच्यामुळे आणि हा खूप फॉर्मल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे जितकं आपण छान वापरू शकतो ना त्याला, ते जर कॉर्पोरेट्सना आणि कंपनीजना कळलं तर म्हणजे त्यांना खूप फायदा होईल. नॉट जस्ट इन देअर दिस थिंग बट इवन इन देअर बिझनेस. कंपनीज काय करतायत ते बघतात की अरे आपले एम्प्लॉईज लिंक्डइनवर ऍक्टिव्ह आहेत म्हणजे ते जॉब शोधतायत. असं नाही आहे तिकडे. ते म्हणजे यू इवन इफ यू आर वर्किंग फॉर सम कंपनी, यू ऑल्सो आर अ पर्सनल ब्रँड बाय युअर सेल्फ. राईट, सो पर्सनल ब्रँडिंग ऑन लिंक्डइन हॅज बिकम अ मेजर म्हणजे रेज नाव. म्हणजे यू जस्ट कांट इग्नोर पर्सनल ब्रँडिंग. आणि स्पेशली जे लोक CEOs आहेत, CTO म्हणजे जे एकदम सिनियर पोझिशन्सला आहेत ते लोक जातात, त्यांचे टॉक्स असतात, त्यांचे सेमिनार्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी ते दाखवू शकतात आपल्या लिंक्डइनवर. आणि दिस विल ऑल्सो हेल्प देम टू गेट मोर क्लायंट्स फॉर द कंपनी. दे आर नॉट जस्ट टॉकिंग अबाउट देमसेल्फ. राईट, म्हणजे ते कंपनीला रेप्रेझेंट करतायत बट ॲट द सेम टाइम ते त्यांची एक्सपर्टीज तिथे शोकेस करतायत ॲज अ पर्सनल ब्रँड. तर हा पर्सनल ब्रँडिंग ऑन लिंक्डइन हा कोणालाच माहिती नाही. लोक लिंक्डइनची प्रोफाईलही बनवत नाहीत, त्याच्यावर फोटोज टाकत नाही, तो कसा यूज करायचा तो माहिती नाही. म्हणजे अपॉर्च्युनिटीज स्पेशली जेव्हा जॉब सीकर्स जर सांगायचं म्हटलं ना तर तुम्ही आधी फक्त नोकरी किंवा ह्या जॉब साईट्सवर जाताय आणि अप्लाय करताय, बरोबर. नोकरी किंवा ज्या ह्या पर्टिक्युलर जॉब साईट्स आहेत त्यांना पाहिजे तरच तो तुमचा रेझ्युमे पुढे पाठवतात. त्यांना जर त्याचा काही फायदा नसेल तर ते पाठवत नाही. स्पेशली मी बघितलंय की जेव्हा सिनियर लोक 15 वर्षाच्या पुढचे जे असतात
त्यांना नोकरी वगैरे ह्या दुसरे जे शाईन वगैरे जॉब साईट्स आहेत त्यांच्यावरून त्यांना काहीही जॉब्स मिळत नाही. तर जेव्हा तुम्ही जेव्हा लिंक्डइनवर नाही आहात तेव्हा यू आर म्हणजे इफ यू आर ऑन लिंक्डइन यू आर नॉट ॲट द मर्सी ऑफ दीज पीपल. हे लोकांच्या अजून लक्षातच आलं नाही. म्हणजे ते आणि ब्लाइंडली अप्लाय करत राहतात आणि म्हणतात की मी माझा रेझ्यूम चांगला आहे तरी मला जॉब्स मिळत नाही आहेत. पण ह्या कंपनीज प्युअर प्ले मार्केटिंग वर आहेत राईट. आणि त्यांना त्यांच्या ह्या सर्व्हिसेस सुद्धा विकायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला प्रमोट करायच्या सर्व्हिसेस आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस. तर तुम्ही यू आर जस्ट ॲट द मर्सी ऑफ दीज साईट. बट ऑन लिंक्डइन एवढे रिक्रुटर्स त्याच्यात आहेत. प्लस तुम्हाला अब्रॉडचे जितके रिक्रुटर्स आहेत त्यांनाही तुम्हाला ऍक्सेस आहे. तरी तुम्ही त्याचा वापर करत नाही आहात कुठच्याच प्रकारे. म्हणजे प्रोफाईल्स कम्प्लीट सुद्धा नाही आहेत. तर प्रत्येक सेक्शन आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे. तुमचा फोटो हा स्ट्रिक्टली प्रोफेशनल असणं त्याच्यावर गरजेचं आहे. बिकॉज यू आर रेप्रेझेंटिंग युअर सेल्फ इथे प्रोफेशनली. पाठी एक बॅनर स्पेस आहे तोही तुम्ही यूज करू शकता. हेडलाईन म्हणजे लिंक्डइन जर आपण बोलायला गेलो तर अजून अख्खा एपिसोड त्याच्यावर बोलू शकतो. तर इतकं डिटेल्ड आहे हा प्लॅटफॉर्म. आणि आपण सोशल मीडियावर जितके ऍक्टिव्ह आहोत आणि सोशल मीडियाशिवाय आजकाल पर्याय नाही. पण लोक फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरतायत फॉर एंटरटेनमेंट. पण जो मेन प्लॅटफॉर्म आहे जो त्यांचा करिअर पुढे नेऊ शकतो तो इग्नोर केला जातोय असं मला वाटतं. पण जॉब मार्केट जे आहे एस्पेशली कोविड नंतर म्हणजे तर त्याच्यामध्ये असे काही हे दिसलेले चेंजेस दिसले विथ रिस्पेक्ट टू लिंक्डइन किंवा मग इवन सोशल मीडिया किंवा हे म्हणजे जसं हे ऑनलाईन प्रकार सुरू झाला किंवा वर्क फ्रॉम होम तर काय आहे म्हणजे पूर्वीचा आणि नंतरचा याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? थोडे युजर्स लिंक्डइनवर वाढले आहेत. पहिल्यापेक्षा लोक लिंक्डइनवर डेफिनेटली मला वाढलेले दिसले आहेत इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग द प्रोफाईल. आजकाल खूप जण लिहितात पण की आय हॅव गॉट दिस जॉब थ्रू लिंक्डइन असं ते त्याच्यावर मेन्शनही करतंय लिंक्डइन की नो आय हॅव गॉट दिस जॉब थ्रू लिंक्डइन. म्हणजे त्याच्यामुळे कळते की लिंक्डइनच्या जॉब्स थ्रू मिळत आहेत. आणि लिंक्डइनवर कसं आहे जॉब्स हा एक वेगळा सेक्शन जरी असला तरी रिक्रुटर कधी कधी स्वतःचे पोस्ट वर टाकतो जॉब्स टाकतात ते किंवा स्पेसिफिक ग्रुप्सवर ते जॉब्स टाकतात. मग तुम्हाला हे दिसत नाहीये तर तुम्ही हिडन जॉब मार्केट टॅप नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही लिंक्डइनवर नाही आहात. बरोबर. सो हे खूप सारे डिसएडव्हान्टेजेस आहेत जे तुम्ही इग्नोर करतायत लिंक्डइनवर न राहून न येऊन. बरोबर. आणि अजूनही म्हणजे इट्स नॉट जस्ट यू बट माझ्या अवतीभोवती सुद्धा मी इतक्या लोकांना सांगते की तुम्ही प्रोफेशनल्स आहात तुम्ही इथे या कारण की तुम्हाला तुमचं नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी कुड बी रिअली बिग राईट. आणि द लिंक्डइन इज व्हेरी वास्ट. तर आपण जर टॉपिक म्हणजे सेक्शन वाईज गेलो तर द आयडिया ऑफ लिंक्डइन इज ऑल्सो नेटवर्किंग. You are meeting so many different people. You are connecting with so many people that you don't know or who could possibly refer you for a job. हो की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही कंपनीजला अप्रोच करू शकतात. अदरवाईज तुम्हाला HR जर माहिती नसेल तर तुम्ही कसं अप्रोच करणार. बट एम्प्लॉई रेफरन्स असतात किंवा जॉब्स साठी जेव्हा रिक्रुटर पोस्ट करतो लिंक्डइनवर तुम्हाला रिक्रुटरचं नावही दिसतंय की कोणी केलं तर तुम्ही त्याला अप्रोच करू शकता त्याला कनेक्ट करू शकता. सो युअर चान्सेस ऑफ गेटिंग द जॉब आर डबल्ड विथ लिंक्डइन. म्हणजे नोकरी किंवा बाकीच्या साइट्सच्या तुलनेत लिंक्डइन मच बेटर आहे किंवा तिथे ट्रान्सपरन्सी जास्त आहे प्रमाणात आहे. राईट. पण लिंक्डइनसाठी बेसिकली म्हणजे बेसिक व्हिजिबिलिटी की पहिल्यांदा तुमचं आधी प्रोफाईल जरी तुम्ही ते बनवलं तरी पण मुळात ते व्यवस्थित असायला हवं. त्यांचे काय जे स्टँडर्डायझेशनचे हे असतील त्याच्याप्रमाणे. पण मुळात रिक्रुटरच्या नजरेत तुम्ही येण्यासाठी काही असे डूज अँड डोंट्स असं काही सांगू शकशील का? हे करा ते करू नका किंवा लिंक्डइनचं हे कसं असावं एक आयडियल म्हणजे तुम्हाला थोडी तरी तुमची रीच मिळावी याच्यासाठी. पहिलं तर लिंक्डइन जसं आपण रेझ्युमे हा कीवर्ड ऑप्टिमाइज केला जसं आपण म्हणतो SEO ऑप्टिमाइज्ड आहे. सो ATS म्हणजे काय वी आर डुईंग अ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ऑफ द रेझ्युमे. लिंक्डइन साठी पण सेमच आहे की तुम्हाला तिथे कीवर्ड्स टाकायचे आहेत
आणि तिथे तुम्हाला 2-3 ठिकाणी टाकता येतात ते कीवर्ड्स. म्हणजे त्यांनी एक स्किल्स सेक्शन दिलाय जिथे तुम्ही 50 पेक्षा वरती जास्त कीवर्ड्स टाकू शकता. रेझ्युमेमध्ये आपल्याला एक 10 ते 15च लिमिटेशन राहतो, तुम्ही तितके नाही त्याच्यात टाकू शकत. पण लिंक्डइनवर ऑलमोस्ट 50 आणि आता 50च्याही वर म्हणजे 60-65 कीवर्ड्स तुम्ही टाकू शकता, ज्याच्यामुळे तुमचा सर्च विजिबिलिटी वाढतोय. बरोबर. इव्हन तुम्ही जेव्हा प्रोफाईल लिहिताय तुमचा स्वतःबद्दलचा अबाउट सेक्शन, जसं आपण रेझ्युमेमध्ये समरी लिहिली होती, इथे पण एक अबाउट सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ते कीवर्ड्स टाकू शकता. जसं आपण रेझ्युमेमध्ये हेडलाईन म्हटलं होतं, तिथे लिंक्डइनमध्ये सुद्धा एक हेडलाईन म्हणून 220 कॅरेक्टर्सची स्पेस आहे. तर ती स्पेस इज बेसिकली फॉर पुटिंग मॅक्झिमम कीवर्ड्स और टेलिंग द रिक्रुटर हाऊ यू कॅन ॲड व्हॅल्यू ओव्हर देअर. सो तिथेही तुझं कीवर्ड ऑप्टिमायझेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे तो जसा रेझ्युमे ऑप्टिमाइज करावा लागतो तसा लिंक्डइनही ऑप्टिमाइज करावा लागतो. आणि त्याच्यासाठी प्रत्येक सेक्शन फील्ड हवा, प्लस जसं कीवर्ड्स त्या इंडस्ट्रीला लागणारे आहेत ते कीवर्ड्स त्याच्यामध्ये असावे. त्याच्याने तुमची थोडी विजिबिलिटी वाढते. बट ओव्हरनाईट विजिबिलिटी नाही वाढणार आहे कोणाची, भले आपण ऑप्टिमायझेशन केलं तर. का नाही वाढणार आहे की कनेक्शन्स. तर त्याच्यामध्ये लिंक्डइन हॅज फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री अँड थर्ड डिग्री कनेक्शन. सो फर्स्ट डिग्री म्हणजे काय, ज्यांच्याशी तू कनेक्टेड आहे, बरोबर. तर ते तुझे फर्स्ट डिग्री कनेक्शन जितके जास्ती असतील तितके तुझा रीच जास्ती असेल. म्हणजे इट्स 3x. अच्छा. म्हणजे ज्यांचे फर्स्ट आहे त्यांचे सेकंड आणि थर्ड वाल्यांना सुद्धा तुझा प्रोफाईल इझिली दिसू शकतो. आणि ते दिसण्यासाठी तुम्ही काय करता आहात तर एंगेजमेंट ऑन लिंक्डइन. एंगेजमेंट ऑन लिंक्डइन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय तुमची विजिबिलिटी नाही वाढत आहे. एंगेजमेंट ऑन लिंक्डइन इज बेसिकली यू आर लाइकिंग समबडीज पोस्ट, you are posting yourself about the knowledge that you have, sharing somebody's post if you don't have the time to write yourself, or industry news लिहा. तुम्हाला जर आपले स्वतःचे पोस्ट नाही क्रिएट करता येते तर राईट अबाउट इंडस्ट्री, व्हॉट इज गोइंग ऑन इन द इंडस्ट्री, शेअर अबाउट व्हॉट युअर कंपनी हॅज अपडेटेड. देर आर डिफरंट वेज टू इन्क्रीज विजिबिलिटी ऑन लिंक्डइन. आणि ऑल्सो यू हॅव टू कमेंट ऑन अदर पीपल्स पोस्ट. त्याच्याने तुमची रीच खूप वाढते. म्हणजे इट इज लाईक अन इनडायरेक्ट मार्केटिंग. सपोज कोणीतरी रेझ्युमे बद्दल लिहिला असेल किंवा कोणीतरी जॉब सर्च करत असेल किंवा त्यांनी लिहिलं असेल की आय एम ओपन टू वर्क, आय एम सर्चिंग फॉर अ न्यू रोल. फॉर एक्झाम्पल, इफ समबडी लाईक मी राइट्स अ कमेंट ऑन हिज पोस्ट सेइंग की डू दी स्मॉल चेंजेस टू युअर प्रोफाईल अँड यू माइट गेट बेटर व्ह्यूज. व्हॉट एम आय डुईंग? आय एम मार्केटिंग myself. Exactly. Right. So I'm commenting on somebody's post where more people are going to know about me, see what I'm doing and approach me. So ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या लिंक्डइनवर आहेत, ज्या आपण बाकी कुठच्या साईट्सवर नाही करू शकत. पण ह्या ज्या कमेंट्स असतात या कनेक्शन म्हणजे तुझं जे नेटवर्क मधले आहेत त्यांच्याच याच्यावर तू देऊ शकते का कोणाच्याही याच्यावर? म्हणजे इट इज जसं मी म्हटलं की फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री कनेक्शन, राईट. सपोज सेकंड डिग्री कनेक्शन मीन्स समबडी हू इज कनेक्टेड टू मी बट नॉट कनेक्टेड टू यू. पण मी जर त्याच्या पोस्टवर कमेंट केली तर तुझ्या फीडमध्ये ते दिसतंय. पण कमेंट फक्त आपल्या फर्स्ट डिग्री याच्यामध्ये वरच येते. आपण सेकंड, थर्ड सगळ्यांवर सेकंड डिग्री कनेक्शन पर्यंत आपण कमेंटही करू शकतो. ओके ओके. सो यू आर सीइंग ऑल ऑफ दिस. मला ते माणूस कनेक्टेड नसेल पण माझ्याशी कनेक्टेड असेल तर, आणि मी जर त्याच्या पोस्टवर कमेंट्स केलेले आहेत तर यू आर सीइंग इट इन युअर फील्ड. त्याची विजिबिलिटी वाढलीच आहे. ओके. म्हणजे हे आपलं फेसबुकचं ते पब्लिक स्कोप आहे, जस्ट फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स. आम्हाला ते फेसबुकच्या याच्यामधनं जास्त पटकन कळतं दुर्दैवानी. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रेझेन्स महत्वाचा, ऍक्टिव्ह प्रेझेन्स महत्वाचा. की लिंक्डइन म्हणजे नुसती एक प्रोफाईल बनवून एक फोटो टाकून, फोटो ही चांगला प्रोफेशनल म्हणजे बेसिकली जसा आपला पासपोर्ट फोटो असतो तसा थोडंसं एक हे प्रोफेशनल हेडशॉट. पासपोर्ट फोटो लोक आपला पासपोर्टचा फोटो घेऊन अपलोड करतात. ओके ओके. बापरे, म्हणजे फारच खूपच म्हणजे प्रोफेशनल हेडशॉट विथ प्रॉपर फॉर्मल क्लोथ. येस, अटायर. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि when we're saying headshot, I'm talking about like 70% face has to be seen on LinkedIn. म्हणजे
तुम्हाला तिथे आल्यावर कळतं की हुम यू आर टॉकिंग टू किंवा कोण आहे हा पर्सन. हम्म. म्हणजे मग रेझ्युमे मध्ये तो फोटो टाकायचा, मग त्याचं फॉर्मॅटिंग होत नाही, मग फॉर्मॅटिंग जातंय, मग तुम्हाला प्लेस करता येत नाहीये. त्याच्यापेक्षा लिंक्डइन वर चांगला व्यवस्थित जर फोटो ठेवला तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट, बिकॉज दॅट इज युअर गोइंग टू बी युअर फर्स्ट इम्प्रेशन आत्ताच्या काळात. पण रेक्रुटर्स पहिले जेव्हा शोधतायत कॅन्डिडेट्सना ते लिंक्डइन वर शोधतायत हो. आणि मग रेझ्युमे येतोय. सो लिंक्डइन चा प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तिकडेही त्यांना तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळू शकतात इझिली. सो इफ यू आर नॉट गोइंग टू बी देअर, मग तुम्ही कितीतरी अपॉर्च्युनिटीज घालवताय तिकडे नसून. राईट. ओके. म्हणजे लिंक्डइनवर फोटो ठेवा, आधार कार्ड इतका घाणेरडा नका ठेवू आणि इन्स्टा इतका छान पण नका ठेवू. दोन्ही बॅलन्स करेल असा हेडशॉट प्रोफेशनल अटायरमधला फोटो थोडक्यात ठेवायला हवा, की जेणेकरून पहिलं तुमचं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते व्यवस्थित हे होईल, क्रिएट होईल. आणि सगळी माहिती भरा व्यवस्थित, ट्रू आणि ऑब्व्हियसली म्हणजे व्यवस्थित ती हे केलेली आहे अशी. आणि कीवर्ड्स ऑब्व्हियसली म्हणजे थोडंसं तिथे तुम्हाला तुमचं एक जजमेंटच वापरायला हवं, जे कोणी लिंक्डइन प्रोफाईल क्रिएट करत असतील त्यांनी, की म्हणजे कुठल्या ह्याच्यासाठी आपण हे करतो, आपण कुठल्या फील्डमध्ये काम करतो आहोत किंवा कुठल्या ह्याच्यात आपल्याला करायला आवडेल, आपल्या कॅपेबिलिटीज वगैरे लक्षात घेऊन एक प्रकारे एक म्हणजे सेल्फ अनालिसिस करूनच थोडंसं तुम्हाला हा सगळा जो स्पॉट अनालिसिस आय थिंक स्पॉट अनालिसिसचं हे आहे का, आहे. सो आणि जसं मगाशी तू म्हटलं होतंस की लोक सबॅटिकल्स घेतात किंवा मग त्यांनी कसं जस्टिफाय करावं, तर लिंक्डइननी हा ऑप्शन दिलेला आहे. हो. म्हणजे जॉब गॅप्सच्या मध्ये, कारण आता सबॅटिकल हा खूप कॉमन झालेला आहे. म्हणजे आधी सबॅटिकल वॉज नॉट टेकन इन द राईट मॅनर और की हा जॉब गॅप आहे. तर लिंक्डइन अलाउज यू की इफ यू हॅव टेकन इट फॉर केअरिंग फॉर युअर चाइल्ड or for elderly parents, or if you have taken sabbatical for whatever it is, it's an entrepreneur venture. तर लोक आता बरंच एक्सपेरिमेंट करतायत आणि ते कुठच्याच प्रकारे नेगेटिव्हली घेतलं जात नाहीत इव्हन इंडियामध्ये, कारण एव्हरीबडी इज ट्राईंग फॉर डिफरंट रोल्स. They are going for entrepreneurship, coming back to corporate, mothers are coming back to work after a sabbatical. तर हे सगळं तुम्ही लिंक्डइन मध्ये गॅप्स दाखवू शकता. त्यांनी रेझ्युमे मध्ये तितक्या प्रकारे, बिकॉज स्पेस रिस्ट्रिक्शन असल्यामुळे. पण लिंक्डइन मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचे इतके ॲडव्हान्टेजेस आहेत आणि त्यांनी हे फीचर्स इतके छान इन्कॉर्पोरेट केले आहेत की त्याच्यामुळे ओके रेक्रुटरला कळतं की का बाबा ह्यांनी तिथे सबॅटिकल घेतला होता. म्हणजे ऍक्च्युअली लिंक्डइन इज मोर पॉवरफुल दॅन रेझ्युमे बेसिकली. नाव इट इज द फर्स्ट इम्प्रेशन. लाईक आय सेड की आधी रेक्रुटर लिंक्डइन वर येतोय, मग रेझ्युमे मागतोय. बरोबर. नोकरीसाठी तर लिंक्डइनचा म्हणजे वापर होतोय, तुझ्याकडनं कळलं आता बऱ्यापैकी. पण जे बिझनेस आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत किंवा नवीन एंटरप्रेनर जे आहेत त्यांच्यासाठी लिंक्डइन कितपत फायदेशीर किंवा त्याचा वापर बेसिकली कसा करता येतो? हो, जसं मी सांगितलं मगाशी, मला माझ्या बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज लिंक्डइन वरूनच मिळाले. तर तेव्हा मी फ्रीलान्सरच होती, राईट. पण मी लिंक्डइनवर प्रेझेंट होती. तर तिथे पहिलं तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट B2B आणि B2C या दोन्ही ऑर्गनायझेशन्सना लिंक्डइनचा खूप फायदा होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मी आय एम टार्गेटिंग अ B2C कस्टमर, राईट. आम्ही डायरेक्टली बिझनेस टू कस्टमर प्रोफाईल आहे माझा. तर तिथे लिंक्डइनचे ॲड्स खूप नाही चालवता आहेत B2C ला, पण B2Bला तर लिंक्डइननी ॲड्सचे पण ऑप्शन्स दिलेले आहेत आणि विच इज गुड. म्हणजे दॅट दे कॅन प्रमोट द B2B बिझनेस ओव्हर देअर. सेकंडली, जेव्हा तू फ्रीलान्सर्स म्हणते किंवा एंटरप्रेनर्स म्हणते किंवा सोलोप्रेनर्स म्हणायला हरकत नाही, तर सोलोप्रेनर्सना जसं मी म्हटलं की पर्सनल ब्रँडिंग आय हॅव टू, म्हणजे मला सतत मी काय करते हे मला तिथे सांगणं गरजेचं आहे लिंक्डइनवर. म्हणजे माझे काय स्किल्स आहेत. तर सपोज जेव्हा मी रेझ्यूम लिंक्डइन प्रोफाईल्स बद्दल बोलते आहे, तर मला तिथे लोकांना जास्तीत जास्त माहिती द्यायची आहे की काय छोट्या छोट्या टिप्स मी देऊ शकते ज्याच्याने ते त्यांचे प्रोफाईल्स बेटर करू शकतात. म्हणजे आय हॅव टू गिव्ह व्हॅल्यू इन द लिंक्डइन प्रोफाईल ॲज वेल. म्हणजे आय कॅनॉट बी जस्ट टॉकिंग की आय कांट बी जस्ट सेलिंग ऑन लिंक्डइन ऑल द टाईम.
पहिला आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागते. त्याच्यासाठी आपल्याला एक जो आपला पर्सनल ब्रँड आहे तो बिल्ड करावा लागतो त्याच्यावर. जसं मी म्हटलं की एंगेजमेंट करून, पोस्ट लिहून, एंगेजमेंट करून त्या रीतीने आपण आपला प्रेझेन्स त्याच्यावर क्रिएट करा. मग आपण जे काम करतो आहे त्याचे सॅम्पल्स तिथे अपलोड करू शकतो आपण. एक तिथे तो सेक्शन आहे एक फीचर्ड म्हणून, जिथे तुम्ही हे सगळं अपलोड करू शकता. सेकंडली लिंक्डइनने सर्व्हिसेस म्हणून एक अजून सेक्शन काढला आहे. Okay, so LinkedIn is directly promoting your services. So you have this section called services which you can add in your profile आणि त्याच्याने तुम्ही तुमचे सर्व्हिसेस प्रमोट करू शकता. ओके. की काय वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता. जसं तुम्ही रायटिंग करता तर त्याच्यासाठी आहे सेक्शन. इफ यू आर डुईंग मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, विच मार्केटिंग, म्हणजे ईमेल मार्केटिंग, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये दिलं आहे. म्हणजे इट्स सो वास्ट तिथे सुद्धा की तुम्ही डेफिनेटली ॲज अ सोलोप्रेनर ऑर ॲज अन एंटरप्रेनर तुम्ही खूप छान ग्रो करू शकता लिंक्डइन वर. पण जसं मी म्हटलं की वन इज कन्सिस्टन्सी ऑन द प्लॅटफॉर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट. की यु नो शो अप एव्हरी डे. अँड म्हणजे लोकांना वाटतं अरे मी लिंक्डइनवर काय लिहिलं तर लोक मला जज करतील, त्यांना काय वाटेल हे. अँड इट इज विथ एव्हरीबडी, नॉट जस्ट एंटरप्रेनर्स बट इव्हन सगळे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना पण वाटतं की अरे मी काहीतरी लिहिलं तर मग आपल्याला लोक जज करतील. बट मला असं म्हणायचं की ते तुमचं पोट नाही भरत आहे. एक्झॅक्टली. दे आर नॉट पेइंग युअर बिल्स. सो डोंट बॉदर. म्हणजे मी सुद्धा जेव्हा सुरू केलं तर मला माहिती नव्हतं की काय लिहू या प्लॅटफॉर्मवर, मी कसे इमेजेस टाकू. मला जितकं येत होतं त्याच्यातूनच मी करत होते बिफोर हायरिंग समबडी. पण आपण ॲज अ सोलोप्रेनर पण बरंच काही त्याच्यावर करू शकतो आणि खूप अपॉर्च्युनिटीज त्याच्यातून येऊ शकतात. जर तुम्ही इव्हन सर्व्हिसेस पेजवरून तुम्हाला खूप ऑप्शन्स येतात लिंक्डइनवर. आणि कॉन्टेंट क्रिएशन जे आहे लिंक्डइनवरचं, तर कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट त्याच्यावर हे असं कुठलं हे बेस्ट हे केलं जातं, म्हणजे लिंक्डइनवर बेस्ट परफॉर्म करतं असं आपण म्हणू खूप चांगल्या प्रकारे? लिंक्डइनचं अल्गोरिथम आहे ना, ते लिंक्डइन कायम चेंज करत राहतं. तर लिंक्डइनवर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट असतात. आधी लिंक्डइनवर पोल्स पण होते वेर यू कुड टेक ओपिनियन ऑफ अदर पीपल विच वॉज परफॉर्मिंग व्हेरी वेल. पण आता लिंक्डइन पोल्सला तेवढं महत्त्व नाही आहे. पण मग लिंक्डइनवर टेक्स्ट पोस्ट असतात, लिंक्डइनवर टेक्स्ट प्लस इमेज पोस्ट असतात. म्हणजे त्या टेक्स्टशी रिलेटेड तुम्ही काही इमेज घालू शकता. तुम्ही पर्सनल स्टोरी लिहू शकता. म्हणजे रायटिंग अ पर्सनल ब्रँडिंग, यू टॉक अबाउट द चॅलेंजेस जे तुमचे आहेत. तर पर्सनल स्टोरीज खूप छान वर्क करतात. मग पर्सनल स्टोरीज विथ पर्सनल फोटोग्राफ्स ऑल्सो वर्क व्हेरी वेल ऑन लिंक्डइन. मग कराउजल पोस्ट असतात जे वेगवेगळ्या स्लाइड्स जसं इंस्टाग्रामवर असतात ते काइंड ऑफ पोस्ट असतात. आणि आत्ता सर्वात जास्त लिंक्डइनवर व्हिडिओ पोस्ट आहेत जे खूप इम्प्रेशन्स देत आहेत. सो इवन ॲज अ पॉडकास्टर इफ यू अँड यू हॅव सो मेनी व्हिडिओज देन यू कॅन डेफिनेटली, म्हणजे तुम्हाला पण त्याचा खूप फायदा होऊ शकतो लिंक्डइनवर. जसं इंस्टाग्रामवर पण तुम्ही करताय तर लिंक्डइनवर पण तुम्हाला खूप इम्प्रेशन्स मिळून तुम्हाला पेड क्लायंट्सही मिळू शकतात त्याच्यातून. हे पॉडकास्टची लिंक पण तिथे टाकता येते. हां, तुम्हाला पॉडकास्ट ते व्हिडिओजचे शॉर्ट्स तुम्हाला तिथे डेफिनेटली टाकता येतात. पण मग एक मला म्हणजे आत्ता हा नव्याने प्रश्न उद्भवला आहे. हा आधी आपण जे काय प्रश्न हे करायचे ठरवले होते त्याच्यातला नाही आहे, की जसं रेझ्युमेमध्ये तुला जो कॉम्बिनेशन रेझ्युमे आपण बोललो की ज्याच्यामध्ये ट्रान्झिशन हे आहे, तसं आता लिंक्डइन प्रोफाईल जेव्हा आम्ही बनवली तेव्हा आम्ही काहीतरी वेगळं करत होतो आणि आत्ता वेगळं काहीतरी करतोय. तर त्याचा काही म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो का निगेटिव्ह होतो का काहीच नाही, म्हणजे इट जस्ट टेक्स इट द वे इट जस्ट टेक्स इट द वे इट इज. हां, तर तसं काही नाही. पण आता तुम्ही काय करताय, तुमचे स्किल्स काय, तुम्हाला काय पोर्ट्रे करायचं आहे ते तुम्ही डेफिनेटली तुमच्या सेक्शनमध्ये सांगू शकता. सो इवन आय वॉज फ्रॉम अ कॉर्पोरेट जॉब ना, आय वॉज नॉट अन एंटरप्रेनर ऑल माय लाईफ. आय हॅव वर्क फॉर अ गुड 18-20 years अँड देन कम टू कॉर्पोरेट. तर मी माझे जॉब्स तिथे डेफिनेटली लिस्ट केलेलेच आहेत. बिफोर सेईंग दॅट आय वॉज अन एंटरप्रेनर अँड आय एम डुईंग दिस फॉर सो मेनी इयर्स. मी लिहिलेलं आहे की मी कुठे कुठे काम केलेलं आहे. सो ते माझे स्किल्स तर फुकट जात नाही. तर म्हणजे आय एम शोईंग माय स्किल्स ओव्हर देअर. आय वर्क फॉर कंपनीज वेअर कस्टमर सर्व्हिस वॉज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्रोफाईल अँड दोज कस्टमर स्किल्स आय हॅव ट्रान्सफर्ड टू दिस प्रोफाईल. ओके. पण एखादं जर म्हणजे एखाद्या
जॉबचं म्हणा किंवा कामाचं नेचरच कधी कधी असं असतं की म्हणजे तुम्हाला मल्टीफॅसेटेड एक हे असतं त्याचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमचीच जर एक केस घेतली तर आम्ही हे पॉडकास्ट करतोय, साईड बाय साईड आम्ही बाकी पण कामं करत असतो. DTPची कामं असतात, काही कॉन्टेंट क्रिएशनची कामं असतात, व्हिडिओ एडिटिंग करतो, ट्रान्सलेशन करतो, ट्रान्स्क्रिप्शन करतो. तर आता हे एवढं सगळं आहे, तर हे सगळं तिथे असायला हवं का लिंक्डइनवर? आणि म्हणजे एसेन्शियली मला असं वाटतं की ज्याच्यावर तुम्हाला फोकस एरिया जास्त द्यायचा आहे ते तुम्ही प्रमोट करा. म्हणजे गो वन ॲट अ टाइम. एक्झॅक्टली. Okay, so if I'm talking about resumes, I'll talk about resumes for maybe 2 weeks. Then I might go and talk about LinkedIn profile. Then I might go and talk about personal branding. Then I might again come back to a resume. So I will keep doing the same content in different ways, putting my focus on what is more important or what is the priority आज काय आहे मला त्याच्यावर मी आज फोकस करेन जास्त. पण बाकीचंही अधूनमधून थोडं थोडं टाकत राहायचं, म्हणजे की म्हणजे असं एक ना धड भाराभर जे आहे वाटू शकतं. म्हणजे आताचं हे जे आहे मार्केट ट्रेंड सतत बदलत राहतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी असं होतं की जे तुम्ही केलेलं त्याच्यावर पूर्ण फोकस करा आणि गिव्ह युअर 100%. आता असं आहे की बऱ्याच ठिकाणी आम्ही असंही बघतो की एकच व्यक्ती असते आणि तीच म्हणजे जॅक ऑफ ऑल टाईप कधी करत असते, कधी तुम्हाला मास्टर ऑफ ऑल पण बनावं लागतं किंवा लोक तुम्हाला तसं तुम्ही बनावं ही अपेक्षा करतात. तर व्हॉट इज राईट फ्रॉम लिंक्डइन पर्स्पेक्टिव्ह हे आम्हाला फक्त हे करायचं होतं. म्हणून खरं तर हा प्रश्न डोक्यात आला एकदम की एकाच वेळेला तुम्ही 10 प्रकारची कामं करत आहात तर ते सगळं तिथे यावं का. सो थॉट लिडरशिप हा शब्द बऱ्याचदा ऐकायला येतो. तो मुळात थॉट लिडरशिपचा अर्थ काय? दुसरी गोष्ट अशी आहे की लिंक्डइन त्या बाबतीत तुम्हाला काय मदत करतं थॉट लिडरशिप? तर लिंक्डइनवर आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या स्वतःला पोझिशन करू शकतो. आता काही लोक आपल्याला रिसर्चर म्हणून पोझिशन करतात. ते दुसऱ्यांचे आर्टिकल्स घेऊन त्याचा रिसर्च करून मग त्याचा डेटा देतात आणि सो दे आर मोर ज्युनियर पीपल इन द फील्ड बट दे आर ट्राईंग टू शोकेस देम सेल्फ ऑन लिंक्डइन. जेव्हा मी थॉट लिडरशिप म्हणते, थॉट लिडरशिप इज बेसिकली जे सिनियर लीडर्स आहेत, लिडरशिप प्रोफाईल्स आहेत लिंक्डइनवर किंवा ज्यांना खूप वर्षाचा एकाच फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे, तर ते जेव्हा स्वतःला पोझिशन करतात लिंक्डइनवर त्यांना थॉट लीडर्स म्हणतात किंवा त्यांना त्या फील्डचं पूर्ण एक्सपर्टीज आहेत. जेव्हा त्याच्यामुळे ते काय करतात, ते आयडियली जेव्हा ते बोलतायत त्या प्लॅटफॉर्मवर ते ऑथॉरिटीने बोलतायत त्या प्लॅटफॉर्मवर. सो दॅट इज कॉल्ड थॉट लिडरशिप. आणि सेकंडली विथ देअर एक्सपिरियन्स दे आर ट्राईंग टू मेंटर पीपल. म्हणजे ज्युनियर्सनी काय करावं या फील्डमध्ये तशी ते लोक माहिती देत राहतात ज्याच्यानी दुसऱ्यांना फायदा होऊ शकतो या प्लॅटफॉर्मचा. म्हणजे सपोज एखादा फायनान्स रिलेटेड पर्सन आहे त्या फील्डमध्ये, तर फायनान्स सुद्धा इतका वाईड आहे आणि कितीतरी नवीन गोष्टी आल्या आहेत, जसं की फायनान्स ट्रान्सफॉर्मेशन आले आहेत, शेअर्ड सर्व्हिसेस आले आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींवर तो जर बोलत राहिला तर मग यंगर जनरेशनना सुद्धा कळतं की आपण ह्या सगळ्या फील्ड्स पण वेगवेगळ्या अवेलेबल आहेत आणि ते तसे डिसिजन्स घेऊ शकतात, सोपं जातं घ्यायला. म्हणजे दॅट इज बेसिकली कॉल्ड थॉट लिडरशिप. अजून एक लिंक्डइनवर हे असतं, म्हणजे ते आता अर्थातच आम्ही खूप आमच्यासाठी ते हेच नवीन असल्यामुळे अर्थ काहीच कशाचे माहिती नाही, पण कम्युनिटीज एक असतात आणि ग्रुप्स असतात. तर बेसिकली ग्रुप्स आणि कम्युनिटीज मधला फरक काय? म्हणजे हे फेसबुक वगैरे हे जे याच्यावरच्या जे काय ग्रुप्स आहेत त्याच्यासारखंच असतं की काही वेगळे त्याच्यामध्ये आहेत? म्हणजे कशा प्रकारे तयार होतात हे ग्रुप्स आणि कम्युनिटीज? ग्रुप्स आर डिफरंट. जे ग्रुप्स आहेत ते एकेका फील्डचे रिलेटेड ग्रुप आहे. सपोज मी HR फील्डशी आहेत किंवा जॉब्सचे सर्टन ग्रुप्स आहेत किंवा जर जॉब्स इन इंडिया म्हटले तर वेगळे ग्रुप्स आहेत किंवा जॉब्स इन टेक्नॉलॉजी म्हटले तर वेगळा ग्रुप आहे. जेव्हा तुम्ही हे सगळे ग्रुप्स सुद्धा जॉईन करतायत आणि तिथे खूप लोक आहेत त्या ग्रुप्समध्ये, तिथे सुद्धा तुम्हाला तिकडे काय जॉब ओपनिंग्स आहेत हे कळतं आहे किंवा तिथे काही इव्हेंट्स होत असतील इव्हन फॉरेन कंट्रीजमध्ये तुमच्या फील्डशी रिलेटेड, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळते. त्याच्यामुळे ग्रुप्स जॉईन करणं इज ॲज गुड ॲज नेटवर्किंग ऑन अ बिगर स्केल. आणि मग तुम्हाला त्या ग्रुपमधले जसे तुम्ही थॉट लिडर्स म्हटलं किंवा मोठे किंवा रिक्रुटर्स सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जातील. तिथून तुमची अपॉर्च्युनिटीज वाढण्याच्या शक्यता आहे.
त्याच्यामुळे ग्रुप्स सुद्धा डेफिनेटली जॉईन करायचं आहे. मग काही लोकांना आपण फक्त फॉलो करू शकतो किंवा कंपनीज फॉलो करू शकतो, म्हणजे कंपनी पेजेस फॉलो करू शकतो किंवा त्यांनी एखादा जॉब टाकला तर तो आपल्याला लगेच कळतो. आणि किंवा काही लोक जे असतात जसे म्हणजे खूप मोठे आहेत, म्हणजे बिल गेट्स वगैरे जर म्हटलं तर त्यांच्याकडे तेवढे कनेक्शन रिक्वेस्ट म्हणजे एक लिमिटेशन असतं, त्याच्यामुळे ते लोक सगळ्यांचे ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. पण यू कॅन डेफिनेटली फॉलो देम, सो यू कॅन कीप फॉलोइंग. त्याच्यामुळे ते फॉलोमध्ये तुम्हाला कळतंय की काय चाललंय मायक्रोसॉफ्टमध्ये, काय नवीन लॉन्च केलंय, काय नवीन येत आहे. असं कंपनीज चे लीडर्सना पण तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यावर. आणि कम्युनिटीज नाही आहेत आता. नेटवर्क कम्युनिटीज इज बेसिकली युअर नेटवर्क. सो राईट नाव इट इज ग्रुप्स ऑन लिंक्डइन. ओके, म्हणजे तसं सिमिलरच आहे हे ग्रुप्स आणि कम्युनिटीज. तुमचे इंटरेस्ट आणि हे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते त्यांना जॉईन करू शकता. आणि म्हणजे दिस इज जस्ट लाईक फेसबुक ग्रुप, की उदाहरणार्थ माझ्या शाळेचा एक हे होतं, पूर्वी ग्रुप होते जोपर्यंत व्हॉट्सअप आलं नव्हतं तोपर्यंत, की शाळेचा म्हणजे माझा समजा 10वी अ चा वर्ग, मग 10वी अ एक ग्रुप किंवा नातेवाईकांचा एक ग्रुप. म्हणजे दिस इज जस्ट लाईक व्हॉट्सअप ग्रुप, म्हणजे इथे तुमच्या याच्याशी संबंधित असे हे असतील आणि मग त्या लोकांना म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, त्या ग्रुपला जॉईन करू शकता. तसंच इथे हा पण एक लोकांचा म्हणा किंवा हे म्हणा, कंपनी एखादी कंपनीचा पण असा ग्रुप असतो स्वतःचा. कंपनीचा ग्रुप नसतो, कंपनीचे फक्त पेजेस असतात एम्प्लॉईज, म्हणजे पेजेसवर त्यांचे स्वतःचेच एम्प्लॉईज असतात. बट ग्रुप्स जे असतात ते ग्रुप्स और कम्युनिटीज आर समथिंग सिमिलर, वेअर लाईक माइंडेड पीपल आर इन द ग्रुप और लाईक प्रोफेशनल्स आर इन दॅट ग्रुप. अँड तिथे तुम्ही आपल्याला तिथे पण तुम्ही स्वतःला प्रमोट करू शकता ग्रुप्समध्ये. लिंक्डइन रेकमेंडेशन हा जो प्रकार आहे तो काय आहे नक्की, त्याच्याबद्दल काय सांगशील? लिंक्डइनचा हा एक खूप छान सेक्शन आहे. म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला लोक रेकमेंडेशन्स देऊ शकतात, म्हणजे वर्क रिलेटेडही देऊ शकतात आणि ॲज अ जॉब रिलेटेड म्हणजे ॲज अन एम्प्लॉई सुद्धा मी रेफरन्स मागू शकते. माझ्या म्हणजे सेम डेझिग्नेशनला मागू शकते, मी माझ्या मॅनेजरना मागू शकते, मी माझ्या ज्युनियर्स कडून मागू शकते आणि ॲज अ एंटरप्रेन्योर मी माझ्या क्लायंट्सकडून मागू शकते. तर रेकमेंडेशन्स जेव्हा लिंक्डइनवर येतात ना, ते डेफिनेटली जेन्युइन असतात, कारण दॅट पर्सन इज ऑल्सो देअर ऑन लिंक्डइन. त्याच्यामुळे खोटे रेकमेंडेशन्स किंवा गुगलमध्ये जसं आपण बसून कोणाला रेकमेंडेशन्स द्यायला सांगतो ते लिंक्डइनवर पॉसिबल नाही आहे, राईट. आणि ते तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या जॉबसाठी खूप छान ठरू शकतं, कारण की दॅट इज लाईक अ रेफरन्स चेक और अ रेफरल चेक दॅट समबडी कॅन डू. कारण इवन रेक्रुटर्स कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट दॅट पर्सन डिरेक्टली, नाही शोधणं की याचा रेफरन्स कोण आहे, रेफरल कोण आहे, खरा आहे का खोटा आहे. तर त्याच्यामुळे हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे. लोक रेकमेंडेशन्स द्यायला थोडा वेळ लावतात, तुम्हाला त्यांना खूप पर्सिस्ट आणि पुश करावा लागतो, की त्यांना असं वाटतं की अरे माझ्या मॅनेजरनी बघितलं तर, माझ्या कंपनीने बघितलं तर. पण ते तसं नाही आहे. जर तुम्ही कोणाला दिलं तर तुम्हाला दुसरं कोणी लिंक्डइनवर रेकमेंडेशन देईल. म्हणजे इट्स आणि लिंक्डइनवर सगळं आता असं झालं की गिव्ह अँड टेक. त्याच्यामुळे रेकमेंडेशन्स सेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे माझा. त्याच्यानंतर तुमचा रँकिंग पण वाढतो, म्हणजे गुगलवर वेन मला ह्याचा खूप जास्त फायदा झाला आहे, कारण मला ऑलमोस्ट 130 रेकमेंडेशन्स प्लस आहेत ऑन लिंक्डइन. त्याच्यामुळे जेव्हा कोणी वाचतं आहे किंवा बघतं आहे की अरे म्हणजे दिस पर्सन इज जेन्युइनली डन समथिंग फॉर द अपोजिट पर्सन, तेव्हा एवढे लोक रेकमेंडेशन देतात, तेवढ्या लोकांनी जॉब ट्रान्झिशन्स केलेले आहे. पण काही लोकांना असं वाटतं की अरे आपण प्रोफेशनल हेल्प घेतोय तर कसं आपण लिहावं या गोष्टीवर, पण ते डेफिनेटली रेफरन्स पाठवतात. सो दॅट इज फाईन. बट रेकमेंडेशन्स हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे लिंक्डइनवर, ज्याच्याने तुझा बिझनेस पण खूप छान ग्रो करू शकतो. अच्छा, जस्ट लाईक रिव्ह्यू, बट मोर जेन्युइन रिव्ह्यूज, बिकॉज ॲज अ थर्ड पर्सन इट कॅनॉट बी मॅनेज्ड. हा, म्हणजे गुगलला जसं आपण मॅनेज करता येतात, जरा चांगले रिव्ह्यूज तेवढेच ठेवायचे, तसं काही नाहीये इथे. पेड हे असतात लोक हे करणार, तसं इथे काही प्रकार ऑल आर जेन्युइन. इन जनरल ज्यांना लिंक्डइन बद्दल अजून काहीच माहिती नाही, अशा आमच्यासारख्या नवख्या माणसांसाठी असे काही तू हे देऊ शकतेस का, टिप्स ट्रिक्स म्हणा किंवा काही सल्ला किंवा अशी काही हिडन फीचर्स की जी खरं तर प्रत्येकाने हे करायला हवी, असं एक सगळ्या ह्याचं सार
असं जर काही तू सांगितलंस तर मग ते आपल्या प्रेक्षकांसाठी पण खूप उपयुक्त ठरेल. पहिलं तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की लिंक्डइनवर प्रोफाईल्स बनवा, कम्प्लीट करा आणि प्रोफेशनल रीती त्यांना वापरा. लिंक्डइनचे आपण ऑलमोस्ट सगळे फीचर्स कव्हर केलेले आहेत लिंक्डइन मधले. आणि त्याच्यात अजून एक खूप छान फीचर आहे, जसं जॉब्सचा जसं त्यांचा फीचर आहे तो पण खूप छान आहे, कारण की तुम्ही वर्ल्ड वाईड जॉब्स सर्च करू शकता ऑन लिंक्डइन, जे बाकी ठिकाणी तुम्हाला पॉसिबल नाही. तुम्ही रिजनला कन्फाईन होऊन जाता, पण लिंक्डइनवर तुम्ही कुठच्याही कंट्रीमध्ये जॉब सर्च करू शकता. प्लस मी वर्ल्ड वाईड जॉब्स सर्च करू शकता. हा फीचर कुठेच नाही आहे सोशल मीडियावर. आणि सेकंडली लिंक्डइन हॅज वन सेक्शन विच इज कॉल्ड लिंक्डइन लर्निंग. जसं युडेमी वगैरे जे आहे त्याचे लिंक्डइनवर पण स्वतःचे खूप सारे कोर्सेस आहेत विच आर व्हेरी व्हेरी गुड. आणि दे शॉर्ट कोर्सेस, असे पण नाही की खूप मोठे कोर्सेस आहेत, विच सम ऑफ देम आर पेड, सम ऑफ देम आर नॉट पेड, बट यू कॅन गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. तिथूनही तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि ते कोर्सेस करून ते सुद्धा ऑटोमॅटिकली लिंक्डइनच्या तुमच्या प्रोफाईलला ऍड होत जातात, जे तुम्ही कम्प्लीट केलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे सेक्शन्स आहेत लिंक्डइनचे. लिंक्डइनचा पूर्ण फायदा घ्या. सोशल मीडिया ॲज फन, यू हॅव अदर चॅनल्स लाईक इंस्टाग्राम अँड ऑल ऑफ दॅट फॉर ॲडव्हर्टायझिंग. पण इथे दिस इज मोर अबाउट यू ॲज अ पर्सन, आणि तिथे तुम्ही जितकं छान तुम्हाला प्रेझेंट कराल, तुम्हाला अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज इथे मिळू शकतात, जे तुम्हाला बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नाही मिळू शकत. तर मला इथेच त्याच्यात कन्क्लूड करावंसं वाटतं की यूज इट व्हेरी नाईसली. इट्स अ व्हेरी अमेझिंग प्लॅटफॉर्म फॉर ऑल ऑफ अस. हा जो टॉपिक आपण आता डिस्कस केला आहे खरं तर खूप म्हणजे हा ट्रेलर म्हणता येईल. पिक्चर अजून खूप मोठा आहे आणि खरं सांगायचं तर तो कोणी तयार करणार नाही. तो तुम्हालाच ती स्टोरी लिहायची आहे, शूट करायची आणि एक्झिक्यूट करायची, रेंडर करायची आहे तुमच्या स्वतःसाठीच. इतका हा टॉपिक व्हास्ट आहे. लिंक्डइन आणि रेझ्युमे हे जे 2 टॉपिक्स आहेत हे मुळात तुमच्या करिअरचा जो पाथ आहे किंवा करिअरची जी वाट आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे, उपयुक्त आणि तितकेच क्रुशल म्हणता येतील असे आहेत. तेव्हा जरूर या मार्गावर यशस्वी वाटचाल करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग करून घ्या. पॉडकास्ट आवर्जून बघा. तुम्हाला कुठे अडलं तर आपल्या मॅडम आहेतच, त्यांचं सगळं जे काही डिटेल्स आहेत ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतच आहोत. एपिसोड आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.